तुमचा परत एकदा मी स्वागत करतो. तुम्ही सर्व चांगले असण्याची खात्री आहेच मला मित्रांनो. तर मित्रांनो, आज शारदा विद्यालय शेलार शाळेचा आपल्या ॲन्युअल फंक्शन आहे, म्हणजेच आज गॅदरिंग आहे. तर आज किती सॉन्ग असणार आहेत आणि सॉन्ग आणि डान्स कसे असणार आहेत ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणारच. तर तिथे आपण आज DJ वगैरे, लाईटी वगैरे आणि काय काय असेल ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणारच. तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलचा बेल आयकॉनही नक्कीच प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथे सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आलो आहे आपल्या पहिल्या शोवरती क्रिकेटच्या. तर बघू शकता सामान वगैरे आपला लावून झाला आहे. तर थोड्या टायमाला तुम्हाला हे देखील साऊंड ऐकवतो. बघू शकता फ्लाईंगमध्ये टाकलेले आहेत, वरती टांगलेले आहेत टॉप. इकडे पण मॉनिटर टाकलेले, 4 बेस ना 4 टॉप. बघू शकता मशीन पण. आता आपला कोंडा ब्रो, हे बघा लाईव्हचा काम, प्रिन्स मूवी. आणि आपला यो कलाकार इकडे बसलेले छोटा. तर आता दुसरा काम आपला शाळेजवळ, आता तिथं पण सामान लावायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आधी हे साऊंड ऐकवतो, नंतर जेव्हा ते पण साऊंड ऐकवतो. ते पण 4 सिंगल बेस आणि सिंगल टॉपच राहणार आहेत. तर हे ऐकून घ्या, त्याच्यानंतर ते ऐका तुम्ही. Attention please. Experience the sound check with 3 frequencies. Kick frequencies. High frequencies. Low frequencies. Speaker check. तर मित्रांनो, तिथला तुम्ही साऊंड चेक ऐकला असेलच. तर आता इथं पण बघू शकता गाडी आलेले, पोरा पण आपली येतातच. तर आता इथनं पण साऊंड वगैरे सोडतो ना, तुम्हाला इथला पण साऊंड चेक ऐकवतो. हा पण साऊंड चेक ऐका. तर मित्रांनो, आता सामान लावून झालं आहे, बघू शकता. हे बघा इकडे पण लावलं आहेत, इकडे पण. आता फक्त शार्पी लावायचा बाकी आहे. आपला कार्यक्रम संध्याकाळी चालू होईल, म्हणून संध्याकाळीच आपण शार्पी वगैरे लावू. हे बघा LED वगैरे पण लावल्यात इकडे पण, हे बघा. तर आता तयारी वगैरे करायला आलो होतो. आता तयारी वगैरे झालीच आहे. तर आता डायरेक्टली आपण जाऊया शाळेतच. तर आता चालू होतीलच थोड्या टायमात डान्स वगैरे, ते तुम्हाला आता दाखवतोच. तर चला. कार्यारंभी ज्याची सर्वजण मनोभावे पूजा करती, असे या गणेशाचं ईश स्तवन करण्यासाठी, आपल्या नृत्यातून सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत इयत्ता 9वी आणि 12वीच्या विद्यार्थिनी. जरा जोरदार टाळ्या करूयात या ईश. गणानाम गणपती गणेश लंबोदर सूर्य, पूजाचार एकदंत चंद्रमा ललाट राजे, ब्रह्मा विष्णु महेश तालदय धुरपत गावे, अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे, मृदंग बजावे, मृदंग बजावे. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. ती अशी असतात की आपल्या समोर असली तर आपल्याला आनंद असतो. अतिशय निरागस चेहऱ्याचे आहेत, निरागस मनाचे आहेत. कोणत्याही प्रकारचा भाव त्यांच्या
तर काही ओळी आठवतात ते मी सांगणार आहे, बोलणार आहे. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. तिच्या वेळीची वाट सुटली, टाळ्या होऊ दे जरा जोराने टाळ्या वाजवा, मुलांना प्रोत्साहन मिळेल. तिच्या रूपाला मी बुडलो, असा माझी तब्येत थोडी चुकली. ही चाल तुरु तुरु उडती केस तुरु तुरु, डाव्या डोळ्यावर पटली. तुझी पाहून आता मी झालो या पिता, माझी कविता ही थोडी चुकली. ही चाल तुरु तुरु उडती केस तुरु तुरु, डाव्या डोळ्यावर पटली. गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो. एक पारंपरिक व श्रद्धेचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी साजरा केला जातो.
या सणाला स्त्रिया एकत्र येऊन फुगडी, झिम्मा, फेर असे पारंपरिक खेळ खेळतात. पारंपरिक पोशाख, दागिने घालून नटून थटून स्त्रिया गौरी माता म्हणजेच माता पार्वतीची पूजा करतात. असंच आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. अशीच मंगळागौर आणि आपल्या इथे मंचावर सादर करत आहेत, घेऊन येत आहेत इयत्ता 6वी अ च्या मुली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ. out of control, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. Life हो out of control, होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, हर लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमाओ, सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन, अरे चाचू ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे तो फिसला ले. दिल इडियट है, प्यार से उसको समझा ले. होठ घुमाओ, सीढ़ी बजा के बोल भैया ऑरेंज मैन, अरे भैया ऑरेंज मैन. इयत्ता 5वीची मुलं आणि मुले वेसावची पारू नेसली ग. अनेक वर्ष लोटून गेली, पण या गाण्याने आपली धुंदी काय लोकांच्या डोक्यातून घालवलेली नाहीये. आपण बघूयात इयत्ता 5वी. निसली को नवा सारा, भेसावची पारू निसली को नवा सारा. जाऊ चल गो बंधुराला पारू दर्याचे गेला, जाऊ चल गो बंधुराला पारू दर्याचे गेला. विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन ज्यांच्या माध्यमातून बहारदार नंगतदार होतो असे डीजे शंकर. एकदा जोरदार टाळ्या करूयात डीजे शंकर साठी. एक अनुभवी व्यक्तिमत्व. मला वाटतं या भिवंडी तालुक्यामध्ये डीजे कोणाला माहिती नसेल अशा वेळेला ज्यांनी डीजे दाखवलाय असे डीजे शंकरचे प्रोप्रायटर शंकर घरत. खूप खूप धन्यवाद. त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवून साकार करून दाखवले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न साकार करून दाखवलं ते ज्यांनी आपल्या स्वतःच्या अंगा खांद्यावर लिहिल्या पेलले. या हिंदू धर्मासाठी, हिंदुत्वासाठी ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत
गनिमासमोर आपली मान झुकवली नाही. हिंदू धर्मरक्षक धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्या गाण्यातून व्यक्त करण्यासाठी येते. शारदापूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्या मंदिराची विद्यार्थिनी इयत्ता 4थीतून अर्पिता संजय कोळी. नरसिंगे रग रग में ले तूफान युग जागे जागे है जागे जागे साला यारे तूफान ओ भगवे की शान में चमका आसमान आया आया रे तूफान एक आंख में पानी और एक में अरमान आया आया रे तूफान आणि त्या गीतातून त्यांची थोरवी गाता गाता ते ह्या चिमुकलीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलंय. जोरदार ह्या बुलंद आवाजासाठी ह्या आमच्या विद्यार्थिनीसाठी टाळ्या होऊ देत. नृत्याकडे सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण या गीतातून, या बुलंद आवाजातून आपल्या अर्पिताने आपल्या समोर तिच्या गीतातून व्यक्त केलेली आहे. आता वळूयात आपण पुढील नृत्याकडे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. आपल्या समोर सादर करत आहेत इयत्ता 5वीच्या शिवकन्या, जिजाऊंच्या लेकी, झाशीच्या राणी. ह्या नृत्याची कोरिओग्राफी केलेली आहे आपल्या कॉलेजच्या सौ रेखा पाटील मॅडम यांनी. त्यांच्यासाठी ही जोरात एकदा टाळ्या होऊ देत. मित्रांनो, तुम्ही डान्स बघितले असतीलच, तर आता स्वागत समारंभ चालू होईल. तर आता ते पण तुम्हाला दाखवतोच. त्यानंतर परत आपले डान्स चालू होतील. अधिक बहारदार आणि रंगतदार करण्यासाठी विशेष सहकार्य लाभते ते DJ शंकर शंकर गरज, प्रोजेक्ट मंडप डेकोरेटर्स कोपऱ्याच्या भोजनात होईल. देवानी इव्हेंट्स कोपऱ्याच्या आकाश होईल. सांस्कृतिक प्रमुख तीनही कृपया आपण समोर यायचे. सांस्कृतिक प्रमुख वनवले मॅडम. तिसरीचे विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहेत. हंगर, भूख. इस दुनिया में करोड़ों लोग भूखे सोते हैं. कई बच्चों ने आज भी कुछ नहीं खाया. एक तरफ थालियों में खाना फेंका जाता है और दूसरी तरफ वो आंखें हैं जो सिर्फ एक निवाले का इंतजार कर रही है. दीदी, मुझे बहुत भूख लगी है. 2 दिन हो गए हमने कुछ भी नहीं खाया. फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ. थोड़ा खाना मिल जाएगा क्या? मेरी छोटी बहन भूखी है 2 दिनों से. भूखी है तो काम क्यों नहीं करती? हटो यहाँ से, भिखारी कहेगी. हटो. मैं सिर्फ खाना मांग रही हूँ, भीख नहीं. क्या भूख गुनाह है? क्या इस दुनिया में गरीब होना पाप है? दीदी देखो ना, मेरी छोटी बहन भूख से तड़प रही है. देख,
इसका पूरा शरीर भूख से कांप रहा है। मुझे बहुत डर लग रहा है दीदी। फिक्र मत करो, मैं खाना लाती हूँ। अरे मैं इससे ज्यादा नहीं खा पाऊंगा। अब क्या करूं? अरे बाहर किसी गरीब को दे दो, किसी का पेट भर जाएगा। अरे छोड़ो ना, एक काम करता हूँ, इसे कचरे में डालता हूँ। क्या गरीबी कोई अपराध है? जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं। लोग खाना बर्बाद करते हैं पर किसी भूखे को एक निवाला नहीं देते। हटो यहाँ से, भिखारी कहेगी, हटो। हे भगवान, अब आप ही हमारा सहारा हो। रख रख प्यारा ना तू थोडं पुढं जाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही सुकलेल्या भाकरीला पानसण खाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या देशातला शेतकरी शेतात धान्य पिकवतो आणि लोकांना पोचण्याचे काम करतो। म्हणूनच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात। पण आजच्या काळात हा जगाचा पोशिंदा अनेक प्रसंगांना तोंड देताना दिसतो। मालक हायसा का व घरात? येऊ का? कोण? धनाजी? अरे ये, काय काम काढलं? अहो मालक, 4 दिवस झालं बायका पोरा उपाशी आहे ती, पोटात अन्नाचा कण नाही। वाईच काही मदत झाली असती तर बरं झालं असतं। कसली मदत हवी तुला? अहो मालक, शेताचं काम बी आहे, पीक लावायची आहे, तर थोडं पैक मिळालं असतं तर लय उपकार झालं असतं बघा तुमचं। असं होय? मागच्या वेळेला घेतलेलं अजून परत केलं नाही आणि आता अजून परत पैक पाहिजेत का रे तुला? मालक, लय उपकार होतील तुमचं। बरं, देत तुला पैक, पण मागचं आणि आताच समजा एकत्र परत करायचं या वेळेला, समजलं का धनाजी? अशा प्रकारे शेतीसाठी आपला शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो, बी बियाणे आणतो आणि वाट बघतो ती आता पावसाची। चमक चमक देखो बिजुलियां चमके, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा। थोरवी आपल्या समोर सादर करत आहेत इयत्ता 9वी क च्या मुली। इयत्ता 9वी क च्या मुलं आणि मुली आपल्या समोर सादर करत आहेत
भीमराया माझा भीमराया. सूर्यक्रांतीचा पाहिला विधानात. बाबा, तुम्ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असता. नक्की कोण आहेत हे? अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाहीत समजू शकत, पण तरीही मी एक छोटासा प्रयत्न करतो. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. शिल्पकार तू भारताचा सत्वमुख नायका. त्या परंपरा सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया माझा भीमराया. भारताचा माया माझा भीमराया. माझा भीमराया माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी 14 तळाचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. आई माझ्या सकाळीच्या पारी. व्हाट्सएप ले लो, फेसबुक ले लो, स्नैपचैट ले लो, इंस्टाग्राम ले लो. 15 सेकंड के रील्स, 30 के रील, 10 रुपए के फॉलोअर्स ले लो. रस्ते गवाल सस्ते में ट्रेंडिंग में रहने के लिए 1 डजन हैशटैग ले लो. हट्टा कट्टा मोबाइल. ये मोबाइल यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ. इसने बहुत कुछ खाया पिया है. ये हाथ की घड़ी खा गया.
समय नहीं लोगों के पास, ये लोगों का वक्त खा गया। ये टॉर्च लाइटें खा गया। इसने सैकड़ों मील की दूरियां भी हैं, इस मोबाइल ने तन्हाइयां भी हैं। ये मोबाइल किताबें खा गया। पड़ोस की दोस्ती मेल मिलाप खा गया। ये मोबाइल फोन यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ, इसने बहुत कुछ खाया पिया है। ये रिश्ते खा रहा है, 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 रिश्ते खा रहा है। घेऊन येत आहेत इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी, इयत्ता 8वी ब आणि क च्या विद्यार्थिनी जन्म बाईचा खूप घाई. तुम्ही आहे का घरात? अहो मॅडम तुम्ही या ना, प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही, प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे, आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस, प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते, आणि तू आता वयात आलीस. जन्म आईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते, ताप आलाय. काय मी सांगू काय मी झाले, का तुला सखळे नाहणे आले. मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा, पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरी पाया. आपल्या आईला भेटण्यासाठी डोंगर कपाड्यातून हे विद्यार्थी पोहोचतायत आपल्या आईपर्यंत, आपल्या लल्लाटाला भंडारा लावून. त्या विविधतेचा एक भाग म्हणजे आपले साऊथ इंडियन बंधू भगिनी. आपल्या समोर इयत्ता 9वीची
विद्यार्थिनी येत आहेत साऊथ इंडियन थीम घेऊन. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు నేను వేసిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గచ్చ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి या ठिकाणी माजी विद्यार्थी संदेश भोईर इंजिनियर हे सुद्धा उपस्थित आहेत. बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी रायबरेली में तो बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी से बच जाना तेज हवा से बच के रहना गिर जाए तो फिर ना कहना झुमका गिराए What झुमका मुलं आपलीच हवा घेत कोरिओग्राफर आहेत वर्ग शिक्षिका गाडगे मॅडम यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलेलं आहे. कोरिओग्राफर मयुरेश बावने. कोणी फिरणार नाही कोणी लढणार नाही आपला जबराट दरार आहे रे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे का उडतो रे चिडतो रे आवळ्याचा बनवून ठेवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील नडशील जवा तिथं तिथं या हवा देखू जहा आहे आपलीच हवा कांतारा घेऊन भारताच्या विविधतेचा एक भाग
का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले जलाए दुखियारों के मन का वो श्राप ना जले या ठिकाणी तुम्ही आपला कार्यक्रम आपल्या चिमुकल्यांचा संपूर्ण ग्रामस्थांनी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ऐकून घेतलाय त्याबद्दल खरोखरच सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो आता झालाय सर्व बंद. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल. तर आता घेतलाय पॅकअप करायला बघू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.